स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती रुपालीज किचन अँड ब्लॉग मध्ये। तर आज आपण इथे साबुदाण्याचे वडे बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पुढे पाहूया आणि रेसिपी स्टार्ट करूया। इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आणि ते 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी साबुदाण्याच्या लेवलनेच पाणी टाकलेलं आणि रात्री भिजत घातलेला आणि सकाळी पहा हा साबुदाणा किती छानपैकी फुलून मोकळा झाला आहे आणि एक साबुदाण्याचा दाणा तुम्हाला मी हा असा दाबून दाखवते। बघा किती छानपैकी दबतोय आणि एकदम मऊ आणि एकदम सॉफ्ट असा झाला आहे। तर आता आपल्याला इथे एका मोठ्या भांड्यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी मीडियम आकाराचे 3 बटाटे उकडून घेतलेले आणि त्याची साल काढून त्याला मॅश करून घेतले आणि शेंगदाणे भाजून घेतलेले त्याचे साल काढून त्याला सुद्धा बारीक करून घेतले। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं मी बारीक कट करून घेतलेली आहे। त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं। त्यानंतर कोथिंबीर सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला पण मी बारीक करून घेतलं। अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली इथे मी आणि 7 ते 8 हिरवी मिरची सुद्धा बारीक कुटून घेतलेली। तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता आणि ही रेसिपी आपण उपवासामध्ये सुद्धा खाऊ शकतो किंवा सकाळी नाश्त्याला सुद्धा खाऊ शकतो। आणि याच्यामध्ये मी मीठ घेतलं आहे। मीठ आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी 2 चमचा मीठ घेतला आहे आणि इथे मी उपवासाचे काळे मीठ घेतले आहे। सगळे मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। आता व्यवस्थित आपले मिश्रण मिक्स झाले आहे। मी इथे एक गोळा बनवून तयार केला आहे। तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे। हे पाणी आपल्याला मिश्रणाला हातावरती घेण्याआधी लावायचं आहे जेणेकरून आपलं हे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही। आणि बघा असे मीडियम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। कमी सुद्धा करू शकता किंवा गोळ्याचं प्रमाण थोडं मोठं सुद्धा करू शकता। तर आता एक एक गोळा बनवून आपल्याला या छोट्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे मी सगळे गोळे इथे बनवून घेते आणि बाउलमध्ये काढून घेते। अशा प्रकारे वड्याचं बेटर तयार केल्यास एकही वडा इथे तुटणार नाही। तर पहा आपले वडे सगळे इथे बनवून रेडी आहेत तळण्यासाठी। आता आपण हे तळायला घेऊयात। तेल गरम करण्यासाठी आपण गॅस हाय फ्लेम वरती केलेला। आता आपल्याला मीडियम फ्लेम वरती करून घ्यायचं आहे। वडे एक एक करून आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही 5 ते 6 वडे एकत्र सुद्धा तळून घेऊ शकता। त्यांना आपल्याला व्यवस्थित एक साइडून तळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ते पलटी करणार आहे। तिथे एक एक करून आपल्याला हे वडे हळूहळू पलटून घ्यायचे आहेत आणि याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे आपल्याला सगळे वडे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। मी इथे फक्त 3 वडे घातलेले, तुम्ही 4 किंवा 5 सुद्धा घालू शकता। वडे बनवून इथे रेडी झाले आहे। किती छान कलर आला आहे आणि एकदम क्रिस्पी असे वडे बनवून इथे रेडी झाले आहे। तर फ्रेंड्स, आजची ही साबुदाणे वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन सुद्धा क्लिक करा। तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग बाय बाय।